हॅलो, वेलकम टू होमीज किचन. तुम्ही विचार करत असाल मी काय बनवते. मी बनवते आज नागपूर स्पेशल, विदर्भ स्पेशल खवा पोळी. तर मी त्यासाठी 100 ग्रॅम खवा पॅनमध्ये घेतला आहे. त्यात 2 चमचे दूध घालते आहे खवा सॉफ्ट होण्यासाठी. खवा मी हा स्वतः घरी बनवला आहे. 1 लिटर दुधामध्ये जवळपास 250 ग्रॅम खवा बनतो. खव्यामध्ये 2 चमचे दूध यासाठी घातले की खवा थोडासा फ्रीजमध्ये असल्यामुळे तो हार्ड बनलाय. तर त्याला आपण सॉफ्ट करण्यासाठी थोडं त्याच्यात मॉइश्चर निर्माण करण्यासाठी आपण त्यात दूध घालतोय 2 चमचे. आता दूध घातल्यानंतर आपण त्यात चांगलं त्याला मॅश करून घ्यायचं आहे. एकत्र चांगलं ते एकजीव व्हायला हवं आपलं मिश्रण. आता एकजीव झालेलं आहे बऱ्यापैकी, एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आपण आता याची खवापोळी बनवण्यासाठी आपण थोडं थंड करून घेऊया आणि एका बाउलमध्ये आपण ते मिश्रण काढून घेऊया. खवापोळीसाठी आपल्याला एक बाइंडिंग इन्ग्रेडियंट लागतो. त्यासाठी आपण वापरणार आहोत चणा डाळ. 2 ते 3 चमचे आपल्याला चणा डाळ आपण या पॅनमध्ये घेऊया. चणा डाळ यासाठी हवी की आपण जी खवापोळी बनवतो ती फुटायला नको. ती त्यामुळे आपल्याला बेसन लावणं गरजेचं आहे. 2-3 चमचे बेसन पुरेसं होतं 100 ग्रॅम खव्यासाठी. त्यामुळे जास्त बेसनाची आवश्यकता यामध्ये लागत नाही. ते फक्त एक बाइंडिंगचं किंवा न फुटायसाठी ती पोळी चांगली होण्यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 चमचे हार्डली. त्यापेक्षा आपल्याला जास्त बेसनाचं प्रमाण वाढवायचं नाहीये. आता आपण यामध्ये बेसन चांगल्यापैकी भाजून झालेलं आहे. आपण त्याच पॅनमध्ये भाजलेला आहे, कारण त्यात खव्याचा जो छान ऑइल उतरलं होतं त्याच आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण तो जो खवा थोडा थंड करायला ठेवला होता तो आपण परत पॅनमध्ये टाकून बेसन आणि खवा चांगला एकत्र छान मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये कसलीही गुठळी लम्स आपल्याला बेसनाची ठेवायची नाही. छान एकत्रपैकी मिक्स झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ते फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं आपल्याला सेट व्हायला किंवा थंड व्हायला ठेवायचे. आता खव्या पोळीसाठी आपल्याला लागेल कणकेचे मिश्रण. तर मी यामध्ये घेतलं आहे 1 कप मैदा आणि 1 कप कणिक. त्यात थोडे मीठ घालून घेऊया आणि ते छान तो जो आपल्याला कणकेचा गोळा जो बनवायचा आहे तो छान अगदी मऊसर लुसलुशीत बनवायचा आहे. आपली पोळी एकदम मऊ आणि लुसलुशीत व्हायला हवी. युजली यामध्ये काय होतं ना, फक्त मैद्याचाच वापर केला जातो. आपण घरी बनवताय म्हणून 1 कप अर्धा प्रमाण आपण घेतलेलं आहे मैदा आणि कणकेचं. तर आपण हा कणकेचा गोळा अगदी सॉफ्ट बनवून घेऊया आणि त्यामध्ये थोडं तेल घालून चांगलं मिक्स करून मळून घेऊया आणि हा गोळा आपण 10 ते 15 मिनिटं चांगला सेट व्हायला ठेवूया. आता आपल्या त्यासाठी खव्याच्या मिश्रणासाठी आपल्याला लागेल जायफळ. त्यामध्ये मी थोडं जायफळ किसून घेते आहे. आपल्याला जास्त जायफळ आणि थोडं इलायचीचे पावडर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. आणि आता मी यासाठी गोडवा आणण्यासाठी आपल्याला पिठी साखरेचा यामध्ये वापर करावा लागेल. मी यामध्ये 2 चमचे साधारणतः पिठी साखर घेतलेली आहे. यापेक्षा जास्त साखरेचा प्रमाण आपल्याला वाढवायचं नाही, कारण खोव्याला मुळातच एक गोडवा असतो. त्यामुळे जास्त गोडव्याची यामध्ये काही गरज राहत नाही. आता चांगल्या प्रकारे आपण साखर मिक्स करून घेऊया. त्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की कमी गोड होत असेल तर आपण थोडी साखर आणखीन मिक्स करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला जितका गोड हवा आहे त्याप्रमाणे. मी थोडं टेस्ट करून बघितलंय. तुम्हाला असं वाटलंय की थोडं 1 चमचा आपण साखर त्यामध्ये घालायला हवी, कारण वरतून मिश्रण राहतं कवर याचं कणकेचं, त्यामुळे थोडा गोडवा चालतो. तर आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण बनवूया कणकेची पारी छोटी छोटी. जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी पारी बनवतो तशाच प्रकारे आपल्याला याची पारी बनवून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये आपण ते जे सारण बनवलेलं आहे खोव्याचं ते चांगल्यापैकी आपण त्यामध्ये त्याचा गोळा बनवून घेऊया व्यवस्थित पैकी. आणि आपल्याला त्याची छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. पोळ्या लाटून घेताना आपल्याला थोडं थापून घेतलं, लाटण्याने लाटले आणि आपण जर हाताने थापले तर एक सारखं सारण आपल्याला सगळीकडे पसरवता आलं पाहिजे. आता मी पोळी लाटून घेतली आहे. मी थोडी मोठी लाटली आहे, पण खव्याची पोळी अगदी छोटीच असते, जास्त मोठी राहत नाही. तर आपण यावर थोडं साजूक तूप घालून चांगली खरपूस भाजून घेऊया. 100 ग्रॅम मध्ये छोट्या पोळ्या केल्या तर 6 ते 7 होतात आणि मोठ्या केल्या तर जवळपास 4 पोळ्या यामध्ये बनतात. तर तुम्ही पण बनवून बघा पोळ्या कशा बनतात, छान बनतात.
आणि गरम गरम खाण्यात वेगळीच मजा असते. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि छान बनतील. आता ही पोळी छानपैकी खरपूस भाजून झालेली आहे. आपण त्यावर आता साजूक तुपाची धार सोडूया छानपैकी आणि सर्व करूया. आता तुपाची धार छानपैकी आपण त्यामध्ये सोडलेली आहे. आता मी तुम्हाला ती पोळी अगदी दाखवते की आतमध्ये कशी छान भाजल्या गेली आहे आणि मिश्रण एकसारखं पसरलेलं आहे. तुम्ही ट्राय करून पहा आणि कळवा कमेंट्स करून की कशी बनली, छान बनली की नाही. आता बघा ती पोळी आतमध्ये खव्याचं सारण एक पैकी पूर्ण पसरलेलं आहे. तुम्ही बघा आणि करून मला सांगा.